नमस्कार शेळीपालक मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरील बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या तोंडून एक शब्द नेहमी ऐकता की TMR चारा, TMR चारा, TMR चारा. तर व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ TMR? म्हणजे नक्की TMR चाऱ्याची व्याख्या काय आहे आणि TMR चाऱ्याचे फायदे काय आहेत? तर आता आपल्याला प्राण्यांना कुट्टी टाकायची, तर ही काल टाकलेली TMR कुट्टी आहे. TMR म्हणजे जेवढे चारे आपल्या फार्मवर उपलब्ध आहेत ते वन टाईम कुट्टी करून व्यवस्थित मिक्स करून प्राण्यांना वन टाईम देणं म्हणजे TMR. मग ते कोणत्याही प्रकारचे चारे तुमच्याकडे असो. तर आता आपण सकाळी गव्हाणी साफ करत आहोत, तर या गव्हाणीमध्ये फक्त तो जो काही चारा टाकलेला आहे आपण, त्या चाऱ्याची जे वृक्षवर्गीय चारे आहेत त्यांच्या फक्त काड्या किंवा ज्या काट्या आहेत, ज्यामध्ये तुतीच्या असतील किंवा नेपियरचे एकदम जे मोठमोठे धांड असतात ते असेल, किंवा सुबाबळीच्या काट्या असतील, तुतीच्या काट्या असतील, हादग्याच्या काट्या असतील, तर ह्याच काट्या फक्त शिल्लक आहेत जे प्राणी खाऊ शकत नाहीत किंवा काहींच्या साली काढून पण त्यांनी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे असं आपण रोज स्वच्छ करतो आणि यामध्ये फक्त आपल्याला ह्या निकृष्ट काड्याच आपल्याला मिळतात. हाच चारा जर तुम्ही अजून जर विधाता कंपनीच्या 2D मशीननं जर दिला, तर या जो वेस्टेज तुम्ही पाहताय हा वेस्टेजसुद्धा निघणार नाही, तो एकदम पूर्ण क्रश होणार. पण एवढी बारीक कुट्टी द्यायची काही मला आवश्यकता वाटत नाही शेळ्यांना, कारण हा रवंथ करणारा प्राणी आहे. तुम्ही पाक 0 साईज कुट्टी करून जर प्राण्यांना तो चारा खायला दिला तर प्राण्यांना रवंथ करता येणार नाही, आणि रवंथ ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. आपण कुट्टी करून चारा का देतो, तर कमी चाऱ्यामध्ये शेळ्यांचं संगोपन झालं पाहिजे, व्यवस्थित परिपोषण झालं पाहिजे आणि चारा वेस्ट नाही गेला पाहिजे, यासाठी आपण गव्हाणीमध्ये आणि TMR कुट्टी करून चारा देतो. जर पाक पावडर फॉर्ममध्ये जर चारा दिला तर शेळ्यांना तो चारा रवंथ करता येणार नाही. आणि देवाने यांची रचना अशी केलेली आहे की यांनी खाल्लेला चारा पुन्हा तोंडावाटे बाहेर काढून तो रवंथ करू शकतील. त्यामुळे आपल्याला यांच्या पचनक्रियेशी खेळायचं नाही आहे की चारा पाकच वेस्टेज गेला नाही पाहिजे किंवा काय. हे 2-4% किंवा 5% जरी 100% गेलं तरी काय याचं नुकसान नाही आहे. आणि हा फिरून आपल्या शेतामध्येच जाणार आहे, कारण याचं खत म्हणून आपण हे शेताला टाकणार आहे. हे लेंडी वाटे किंवा आपण जी लेंडी खत शेणखत आपल्या शेतात नेऊन टाकतो त्या वाटे ही शेतातच जाणार आहे. म्हणजे काडी मात्र सुद्धा वेस्ट नाही, याचं खत होऊन आपल्या शेतीचा चांगलाच कस वाढणार आहे. तर काम करायचं तर अशा पद्धतीवर करायचं. प्राणी किती आहेत किंवा नियोजन कसं आहे याच्यापेक्षा तुम्ही त्यातला अभ्यास किती केला आहे आणि किती बारकाव्यानं तुमच्याकडं काम करण्याची तयारी आहे, यावर या धंद्याचं यश अपयश ठरत असते. त्यामुळं काम करायचं तर अशा पद्धतीनं करायचं.